नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर आजच्या व्लॉगची सुरुवात काहीशी अशी वेगळी झालेली आहे। साडीमध्ये मी क्वचित तुम्हाला कधीतरी व्लॉगमध्ये दिसली असेल। साडी मी तशी घालतच नाही आणि मला कम्फर्टेबल वाटतच नाही काम करायला, पण ही जी साडी आहे ना ती होती गावाला आणि आता आली आहे, तर म्हटलं चला आज घालून पाहूयात। एकदम सॉफ्ट आणि घालायला खूपच हलकी फुलकी आहे। माहित नाही आता मी दिवसभर कॅरी करेल का नाही साडी, पाहूयात आता दिवसभरच्या व्लॉगमध्ये तर तुम्हाला दिसेलच। एक म्हणू शकतो की मी स्वतःला चॅलेंज केले की मी आज दिवसभर साडी ठेवेल। लेट्स सी काय होते काय नाही। तर आज करते सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी, सकाळच्या नाश्ताच म्हणावं लागेल, कारण की दुपारी हे जेवण करायला येणार आहे। सकाळी मी टिफिन दिला नव्हता कारण की मला ब्लाऊजचं अर्जंट काम होतं, तर दुपारी 12:30 वाजता हे जेवण करायला येतील। डोसा मी जे काही बॅटर बनवायचं होतं मला रात्री, मी ते ग्राइंड करायचंच विसरले कामाच्या घाईमध्ये। तर आता सकाळीच म्हणजे आता सकाळचे 10:30 वाजले, तर आत्ताच मी त्याला ग्राइंड करून लगेचच 12:30 ज्यावेळेस येतील त्यावेळेस गरमागरम स्पंज डोसा जो असतो तो बनवेल आणि थोडंसं साबुदाणा तांदूळ भिजत घातले, खिचडी, कारण की यांना सकाळी टिफिन केल्यानंतर मी माझ्यासाठी नाश्ता बनवते आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण। पण सकाळपासून माझा पण नाश्ता राहिला आणि यांना पण टिफिन दिलं नव्हतं, तर म्हटलं दोन्ही बनवते, थोडं थोडं खाता येईल आणि त्यानंतर दुपारचं काही जेवण म्हणजे लंच आणि जे काही दुपारचं जेवण आहे ते सोबतच होईल, म्हणजे ब्रंच काइंड ऑफ असं होऊन जाईल। तर असा काहीसा प्लॅन आहे। त्यानंतर मग 2 ब्लाऊज मला करायचे, कारण की उद्या 1 तारीख आहे। तर ते ब्लाऊज मला दोन्ही द्यायचे, एक नेटचा आहे जो की बोटनेकचा आहे आणि दुसरा कॉटनच्या साडीवरचा आहे, पण तो सुद्धा बोटनेकच करायचा आहे। कसा करते ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेलच पुढे व्हिडिओमध्ये। तर ते सुद्धा मी तुम्हाला फॅब्रिक दाखवते, कारण की जो नेटचा आहे ना त्याला सॅटनचा कपडा लागत होता। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी वाघोलीमध्ये जाऊन तो सुद्धा घेऊन आले। ॲक्च्युली कस्टमरला जे काही ब्लाऊजची प्राइस आहे ना ती मी 400 रुपये सांगितली होती, पण जो काही सॅटनचा कपडा होता ना तो मॅचिंग नव्हता, त्याच्यामुळे मला सिल्क घ्यावा लागला जो की मला 80 रुपयाला बसला आणि त्यानंतर मग अस्तर त्याच्यासोबत 1 मीटर, कारण की मेजरमेंट थोडंसं मोठं आहे, म्हणजे असं 110 आणि त्यानंतर रीड। तर यामध्येच माझा 110 ते 120 रुपयाचा खर्च झाला आणि ब्लाऊज मी त्यांना 400 रुपयाला सांगितलं, जिथे की बोटनेकच्या ब्लाऊजची शिलाई मी 350 रुपये घेते। तर असं झाले, पण चला जाऊ द्या, आता आपल्या तोंडामधून एकदा वाक्य गेल्यानंतर काय बदलता येत नाही आणि त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे की चला असू द्या, त्यामध्ये करून देऊयात। आणि डिझायनर सुद्धा आहे जो वरती पूर्ण स्टिच होईल त्यावेळी तर तुम्हाला दिसेलच। तर चला आता डोसा बनवते, त्यानंतर मग खिचडी तर मी गरमागरमच बनवेल, बटाटा वगैरे उकडून घेते आणि त्यानंतर मग बनवते। बाय द वे साडी कशी दिसत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला सुरुवातीला आता मी ते ग्राइंड करते डोशाचं आणि त्यानंतर मग ब्लाऊज स्टिच करायला बसेल। सकाळी एक केलाय तो सुद्धा तुम्हाला दाखवते। सुरुवातीला व्हिडिओ चालू केल्यानंतर ज्या जोशने मी बोलत होते ना, तो जोश साडी घातल्यानंतर माझा पूर्णच गायब झाला होता। सवय नसल्यामुळे मला कामच सुचत नव्हतं नेमकं काय करावे, मग पदर खोचून कामाला सुरुवात केली। फक्त हे जे व्हिडिओ क्लिप आहे ना तिथपर्यंतच मी साडी वेअर केली होती। त्यानंतर स्वयंपाक झाला, मस्त जेवण झालं आणि त्यानंतर मला डोळ्यावरती इतकी झोप आली की मी अक्षरशः तासभर का होईना पण झोपी गेले। जसा राम घरी गेलाय ना तसं मला काय होतंय, थोडासा दुपारी जेवण वगैरे केलं की मी थोडासा डोकला घेत असते, म्हणजे झोपते थोडक्यात, थोड्या वेळ अर्धा ते 1 तासभर तरी का होईना पण झोपते। तसंच काहीसं झालं होतं आणि साडीमध्ये मला इतकं अनकम्फर्टेबल वाटत होतं की झोपच येत नव्हती डोळ्यावरती। पटकन ड्रेस चेंज केला आणि त्यानंतर मग लगेचच थोड्या वेळ झोपले आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं काम करायला सुरुवात केली। तर असो, जे काही चॅलेंज घेतलं होतं ते थोडक्यात काही कंप्लीट झालं नाही। जसं मी सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस वेट कमी होतं ना त्यावेळेस साडी कॅरी करायला मला सोपं जायचं, पण आता घाम खूप येतो त्यामुळे आणि उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे काय होतं, घातल्यानंतर थोडंसं अनकम्फर्टेबल होतं, त्यामुळे मग मी साडी काढूनच टाकली। डोसा बनवत असताना फक्त खोबऱ्याची चटणी मी सोबत बनवली होती, बाकीचं काहीच बनवलं नव्हतं, बटाट्याचं भरीतही नाही आणि सांबरही नाही, कारण की एवढा वेळच नव्हता। जी केटल दिसते ना त्यामध्ये सुद्धा मला पाणी भरायचं होतं, ऑलरेडी वॉश करून मी थोडीशी सुकण्यासाठी ठेवली होती, कारण की काय होतं ते जर थंड फ्रीजमध्ये ठेवलं ना चांगलं थंड पाणी राहतं आणि कोणी कस्टमर आलं की मला द्यायला सोपं जातं, त्यामुळे मग मी टेबलवरतीच माझ्यासोबत ठेवते आल्यानंतर द्यायला। जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की ब्लाऊज स्टिच करायचे, तर हेच ते 2 ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला दाखवते। तर हा असा ग्रे कलरचा आहे, लॉंग स्लीव्ज घ्या, त्यानंतर समोरून असा गोलगळाच पाहिजे त्यांना आणि त्यानंतर मग पाठीमागून बोटनेक पाहिजे, तर त्या पद्धतीने मी करेल। डिझाईन ते साईडला लावेल की कशा प्रकारे त्यांना डिझाईन पाहिजे, अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे। त्यानंतर हा आणलाय मी सिल्कचा कपडा, शक्यतो तरी ना सॅटिन घेत जा अशा नेटच्या कपड्याला शिवण्यासाठी, शिवायला खूप सोपं जातं। सिल्कचा कपडा कसं होतं, सुई व्यवस्थित पकडत नाही आणि धागा निष्ठच चालतो, तर असं होतं या बाबतीत। तर मॅचिंग नव्हतं त्यामुळे मग मला सिल्कचाच आणावा लागला, तर हा भेटलेला आहे मला 80 रुपये मीटर आणि 1 मीटरच आणला, जेणेकरून की ब्लाऊजला पुरेल, कारण की त्यांचं जे बाळ आहे ना ते ब्रेस्ट फिडिंग करतं, त्यामुळे थोडंसं माप मोठं आहे। त्यासोबत हे अस्तर घेऊन आले होते आणि हा आहे दुसरा जो की उद्याच द्यायची मला हे दोन्ही पण, आणि डिस्टर्बचं असं कारणच नाही कारण की राम घरी त्यामुळे मग मी वेळेवर शिवेल असं वाटतंय। आणि हा एक आहे जो काही शिवला आहे ना
सकाळी उठून तो मी बाजूलाच ठेवला, अजून हुक वगैरे बसवायचे. आणि कालचे जर तुम्हाला म्हटलं होतं की चॅलेंजिंग केलं होतं की 5 ते 6 ब्लाऊज झाले पाहिजे, पण ते काय पॉसिबल झालं नाही, कारण की वाघोलीमध्ये गेल्यामध्येच मला 2 तास गेले तिकडेच. आणि त्यानंतर मग हे भेटल्यावरती थोडंसं ज्यूस वगैरे बाहेर पिलो, आणि त्यानंतर मग घरी आल्यावरती संध्याकाळी जेवणसुद्धा काही प्रॉपर झालंच नाही. खिचडी भात मी बनवला होता, आणि आजचं सुद्धा असंच होणार आहे. काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण जास्त काम करायला जातो ना, त्यावेळेस काहीतरी गोष्टी बाकीच्या मॅनेज कराव्या लागतात, म्हणजे स्वयंपाक, घरातलं काम वगैरे. आता कपड्याला तर मी वॉशिंग मशीनच लावणार आहे, कालचे कपडे आणि आजचे दोन्ही सोबत धुणार आहे, जेणेकरून की मग व्यवस्थित वॉश होईल. आणि त्यानंतर जे काही ब्लँकेट मी टाकले आता बेडवरती ते सुद्धा वॉश करते, कारण की आणल्यापासून वॉशच नव्हतं केलं, जसं फ्रेश होतं तसंच मी टाकलं होतं. तर ते सुद्धा एकदा धुते, आणि त्यानंतरच मग क्वालिटी वगैरे कळेल. सेपरेटच मी वॉश करणार, जेणेकरून की याच्यात मिक्स नको, व्यवस्थित कळेल की कलर वगैरे जातोय की नाही, लक्ष ठेवता येतं म्हणजे पाईपवरती ज्यावेळेस येतो त्यावेळेस. तर पाहूयात आता काय होते. तर हे 2 ब्लाऊजचं पेपर कटिंग करते सुरुवातीला, आणि त्यानंतर मग स्टिच करायला बसते. तर चला, सगळ्यात आधी तर डोसाचं ग्राइंड करून घेते. जसं मी तुमच्यासोबत बोलले ना तशी लाईट गेली, त्यामुळे काय झालं ते तसंच राहिलं. म्हणलं आता ब्लाऊजचं कटिंग करते, आणि त्यानंतर मग रात्री काय झालं, पाईनॅपलचा ज्यूस पिल्यामुळे ना मला थोडासा खोकला आल्यासारखं होतंय. रामला सुद्धा सेम वेळी माझ्यासारखंच होतं, जर काही थोडंसं आंबट वगैरे खाल्लं ना खोकला यायला लागतो, तसंच झालंय मला सुद्धा. तर चला, खूप साऱ्या गप्पा झाल्या, आता कामं करूयात पटपट. तर आज ना डोसा बनवताना मला रामची खूप जास्त आठवण येते, कारण की रामला डोसा ना खूप आवडायचा. आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. तसं मम्मी तर आणि वैष्णवीच्या जे काही खाणं असेल प्रॉपर ते तर करतातच, आणि त्याचं सर्वच मटेरियल म्हणजे त्याची ग्लास, त्यानंतर त्याची प्लेट, त्याचं खाणं पिणं सर्व मी दिलं होतं. पण काय होतं, गावाला गेलं ना आजीबाबाकडे त्याचे जरा एक्स्ट्राचे लाडच होतात. खूप सारे गोड पदार्थ खातो, गुलाबजाम, लाडू, हे ते, कारण की सागर डेअरी मी तुम्हाला दाखवली होती ना, तिथून सारखं घरी काही ना काही येतं. तर असं आहे. तर हे सर्व ग्राइंड करते, आणि थोडंसंच भिजत घातलं होतं मी, बरं झालं, कारण की आम्ही दोघेच जण आहोत, आणि खिचडी सुद्धा बनवायची, म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या होईल व्यवस्थित. मग 4 वाजता पाहूयात आता नाश्त्याला काय बनवता येईल, कारण की यामध्ये दिवसभर मग मशीनवर बसून राहायचं, मग भूक लागते सारखी. तसं तर चिवडा सुद्धा बनवायचा आहे मला. आणि त्यानंतर मग मम्मीकडून येताना हे गुलाबजाम प्रीमिक्स सुद्धा मी सोबत घेऊन आले होते. रवी मॅजिक म्हणूनच कोणता ब्रँड माहीत नाही, आता त्यांचंच आणलं होतं, आणि अजून ते सुद्धा बनवायचं आहे. त्यानंतर मग केक सुद्धा बनवायचा राहिला आहे. बऱ्यापैकी व्हिप क्रीम वगैरे आहे, 2 ते 3 वेळा केक बनेल, पण राम आल्यावरती मी थोडंसं बनवेल. आणि आता आमच्या दोघांसाठी एक बनवेल, छोटासा एकदम चॉकलेट फ्लेवरचा बनवणार आहे ह्यावेळेस. तर हे प्रीमिक्स सुद्धा मी घरून येताना आणलं होतं, मम्मीकडे एक्स्ट्राचं होतं पडलेलं, तर म्हटलं मी घेऊन जाते, अजून बनवायला वेळ नव्हता भेटला. येताना मी सागर डेअरीमधले गुलाबजाम वगैरे घेऊन आले होते, पण 2 दिवस सुद्धा राहिले नाही, लगेचच फिनिश झाले, कारण की गावाकडून काही आणलं ना खूप असं टेस्ट वगैरे छान लागते, तेवढं प्रॉपर टेस्ट पण नाही भेटत आणि फ्रेश पण नाही भेटत. त्यामुळे तर हे ज्यावेळेस बनवेल ना त्यावेळेस सुद्धा दाखवेल. याआधी पण 2दा रेसिपी शेअर केलेली की प्रीमिक्स पासून कसं बनवायचं, आणि छान होतात, इन्स्टंट होतात, म्हणजे थोडक्यात खवा वगैरे काही लागत नाही. ते सुद्धा मोसंबी सुद्धा आणल्यात मी मार्केटमधून, काल त्याचा सुद्धा ज्यूस बनवायचा, तो सुद्धा लोकोपाठच बनवून घेते. रामला आता जाऊन 1 वीक झाला, म्हणजे घरी जाऊन मम्मीकडे. तसं ना मी डोसाही बनवला नव्हता, आणि त्यानंतर मग खिचडीसुद्धा काय बनवणं झालं नव्हतं. महाशिवरात्रीच्या दिवशी बनवली होती, पण त्यावेळेस काय अशी आवडीने खाण्यातच आली नव्हती. आणि आजसुद्धा मी खिचडी बनवली, बटाटा न घालताच बनवला, कारण की एवढा वेळ पण नव्हता. आणि बटाटे बॉईल करा, मग त्यानंतर मग खिचडीमध्ये घाला, कारण की तळून मला आवडत नाही, त्यासाठी खिचडी बनवली, खिचडी खाल्ली. आणि यांच्यासाठी डोसा बनवला होता. डोसा तर मी काही खाल्लाच नाही, म्हटलं नंतर 4 वाजता जर काही स्नॅकमध्ये नाही ऑप्शन नसला काही तर त्यावेळेस बनवून आणि खायला. आणि चटणी थोडीशी ठेवलेली होती. तर त्यानंतर जेवण झाल्यानंतर लगेचच मी ब्लाऊजचं काम करायला घेतलं. ब्लाऊज मला हे दोन्ही उद्या द्यायचे होते. ॲक्च्युली काय झालं होतं, त्यांना जायचं होतं लग्नाला, त्यामुळे हा ब्लाऊज घेतला होता. आणि त्यांचं नेहमी असं असतं की तुला जसं कम्फर्टेबल किंवा जसं सूट होईल ब्लाऊजला त्या पद्धतीने तू ब्लाऊज शिव. असे कस्टमरला मला खूप जास्त आवडतात. अशा वेळेस काय होतं, काहीतरी युनिक आणि क्रिएटिव्ह करायला भेटतं. जर कस्टमरची डिमांड अशी असेल की नाही मला गोलच गळा पाहिजे, चौकोनी पाहिजे, किंवा असे नॉटलेस असं काही लावा, त्यावेळेस मग मी जास्त त्यांना विचारत बसत नाही. त्यांची जशी चॉईस असेल त्यानुसार करते. सुरुवातीला मी खूप जास्त सजेस्ट करायचे कस्टमरला की प्रिन्सेस, फोरटक्स यामधली थोडासा फरक समजून सांगायची. त्यानंतर अशा पद्धतीने शिवलं तर चांगलं वाटेल, असं बरंच काय काय सांगायचे. पण त्यानंतर मग कामाचा लोड वाढत गेला. कोणी कस्टमर आल्यानंतर बोलायला वेळसुद्धा कधी भेटत नाही, कामात असते, आणि मग त्यांच्या चॉईसने घेते. जर एखादं कस्टमर असं वाटलं की नाही यांना थोडासा बदल करून सांगूयात, त्यावेळेसच सांगते, अदरवाईज मग काही बोलत बसत नाही, कामाशी काम ठेवते.
जर कोणी जवळच्या मैत्रिणी वगैरे जास्त आल्या तर मग काय माझ्या कामाचा वेळच नाही भेटत मला. गप्पामध्ये जास्त वेळ जातो. तासभर कुठे गप्पा चालतात हे सुद्धा कळत नाही. पण चला तो टाईमसुद्धा एन्जॉय केलाच पाहिजे. रोज सारखं कामामध्ये बसून सारखं तेच शिवणकाम करणं मग कंटाळा येतो. तसं तर मी सारखं आता जसा रामघरी गेला ना तसा कामाचा एवढा जास्त लोड घेत नाही. जसं होईल तसं करते आणि थोडासा आरामसुद्धा करते. रात्रीच्या वेळेस पण लवकरच झोपते, कारण की मग काय होतं दिवसभर जर शिवलं आणि संध्याकाळी पण शिवायचं म्हटलं की डोळ्यांवरती थोडासा ताण येतो आणि मग झोपायला गेल्यानंतर डोळ्यांची थोडीशी जळजळ होते. त्यासाठी मी एक लिक्विड म्हणजे ड्रॉप जो आहे आय ड्रॉप तो सुद्धा वापरते, जेणेकरून की डोळे शांत होतील. जास्त मला कंबर किंवा मानदुखीचा त्रास होत नाही, पण डोळ्यांना खूप जास्त त्रास होतो, कारण की बारीक सुईकडे पाहावं लागतं व्यवस्थित टीप येते की नाही यासाठी. ब्लाऊजला प्रेस करताना ना एक जो आहे ते नेटचं फॅब्रिक होतं आणि दुसरं जे आहे ना कॉटनचं फॅब्रिक होतं. कॉटनच्या फॅब्रिकला जास्त प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळेस तुम्ही नेटच्या फॅब्रिकला प्रेस करताना त्यावेळेस असं 4 पद्धतीने जे आहे ना ते धरायचं, म्हणजे 4 वेळा फोल्ड करायचं, म्हणजे प्रेस करताना कुठेही काही इजा होत नाही. तर आता जे आहे ना ब्लाऊजला प्रेस करता करता एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथं व्हॉट्सअपला म्हणजे ज्यावेळेस मी स्टेटस अपडेट केलं होतं की शिवणकामचे क्लास घेणार वगैरे आहे, म्हणजे स्टार्ट करणार, कारण पाठीमागचा 1-1.5 महिना झाला क्लास काही मी स्टार्ट केले नव्हते. ॲडव्हान्स वगैरे घेऊन ठेवला होता, पण त्यांना पाठीमागे देऊन टाकले होते, कारण की मला माहीत होतं पॉसिबल होणार नाही. त्यामुळे त्यांना मग मी पैसे पाठीमागे पाठवले. तर एक ताई आले होते ॲडमिशनसाठी, तर त्यांनी सांगितलं मला की त्यांनी ना 2-3 ठिकाणी क्लास केला आहे, म्हणजे जो काही शिवणकामचा क्लास असतो ना तो. तर हे नेटचं फॅब्रिक आता याला मला जपून प्रेस करावं लागेल, नाही तर बोलता बोलता हे सुद्धा काहीतरी याला प्रॉब्लेम यायचा असं. तर 2-3 ठिकाणी क्लास केला. त्यानंतर मग त्यांचं काय झालं, प्रत्येक वेळेस याचं फॉलो करू का त्याचं फॉलो करू, कटिंग असं व्हायचं. आणि ब्लाऊज जे आहे ना मापाला व्यवस्थित परफेक्ट बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे शिवतात चांगलं पण ब्लाऊज मापाला चांगला बसत नाही. मग त्यांनी नंतर काय केलं, जे काही यूट्यूबवरती जे काही क्रिएटर असतील मग स्टिचिंगच्या रिलेटेड व्हिडिओ वगैरे दाखवत असतील तर त्यांचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. आणि तिथं सुद्धा त्यांनी तसंच केलं. कोणत्या तरी एका क्रिएटरला फॉलो करायचं, तर त्यांनी अनेक क्रिएटरचे व्हिडिओ बघितले, मग नोट्स काढल्या. त्यानंतर मग यांनी असं सांगितले, त्यांनी तसं सांगितले, अशा बऱ्याच गोष्टी फॉलो केल्या. आणि त्यानंतर मग त्यांचा एक ब्लाऊज बिघडला, तर ते माझ्याकडे घेऊन आले होते आणि मला म्हटलं क्लास पण घ्या आणि ब्लाऊजला काय झाले ते पहा. शक्यतो तरी बिघडलेले ब्लाऊज मी नीट करून देतच नाही, कारण की त्यामध्ये वेळ जातो बराच. सगळं ओपन करा त्यानंतर मग करा. खूप जवळचं असतं रिलेशन वगैरे तर देते करून, अदरवाईज मग देतच नाही. कोणाचं जर दुसऱ्या टेलरकडे शिवलेला असेल तर माझ्याकडून जर काय प्रॉब्लेम झाला तर मग देते क्लिअर करून. तर असं त्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्या खूप म्हणजे तळमळीने म्हणत होत्या का करा व्यवस्थित, कस्टमरचा आहे असं तसं. आणि मग मी दिला त्यांना करून जो काही ब्लाऊज व्यवस्थित करायचा होता तो. तर मला तुम्हाला सांगायचे, जर तुम्ही एवढ्या क्रिएटरचे व्हिडिओ जर फॉलो केले ना तर तुमची ब्लाऊजची खिचडीच होणार आहे. थोडक्यात आपण कसं वेगवेगळे व्हेजिटेबल वगैरे टाकून खिचडी बनवतो, तर तसं होतं ब्लाऊजचं. जर तुम्ही एवढ्या क्रिएटरचे व्हिडिओ पाहताय, त्यानंतर ऑफलाईन क्लास पण केला आहे, कोणाचं जरी एकाचं फॉलो करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. प्रत्येक टेलर वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाची शिकवण्याची आणि शिकणाऱ्याची पद्धतसुद्धा वेगवेगळीच आहे. त्यामुळे एकदाच क्लास करा पण प्रॉपर करा असं मला सांगायचं आहे. आता ज्यावेळेस मी 10वीला क्लास केला ना, ज्यावेळेस 10वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये जसं आपल्याला हॉलिडे असतात त्या वीकमध्ये, तर ते जे आम्हाला सर शिकवायला होते ॲक्च्युली, तर ते एकदम फॅशन डिझायनर होते. म्हणजे कोणतेही ड्रेस, कुर्ती, त्यानंतर लेहंगा, चोली, आणि खूप मोठी अकॅडमी होती त्यांची. त्यामुळे कसं झालं, त्यावेळेस चांगलं शिकवण्यात आलं, म्हणजे फिनिशिंग वगैरे सर्वच. आणि पहिला ब्लाऊज जो होता ना तो आम्हाला हाताने स्टिच करायला आला होता, म्हणजे सुई धाग्याने. आणि त्यानंतर मग मशीनवरती ज्यावेळेस बसवलं त्यावेळेस सुद्धा मशीनचा जो काही दाब असेल तो एकदम छोटा चालवायचा आणि त्यानंतर चुकल्यानंतर परत उसवायला लावायचे असं होतं. पण कॉलेजमुळे नंतर आम्हाला काही पॉसिबल झालं नाही, त्यामुळे आम्ही क्लासला गेलो नाही. तर हेच मला सांगायचं की करताना एकदाच प्रॉपर करा, म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. तर हा एक एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर केला, जेणेकरून की तुम्हाला उपयोगी पडेल. कटिंग स्टिचिंगचे जे आपले व्हिडिओ आहे ना स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती, तिथे मी लवकरच अपलोड करेल. शूट केले, फक्त एडिट करायचं बाकी आहे. खूप साऱ्या तुमच्या रिक्वेस्ट असतात, तरी पण मिनी ब्लॉग मी डेली टाकते, पण त्यामध्ये काही वेळ शिकण्यासारखं नसतं, कारण की मी ब्लाऊजच टाकते आणि मग काय अनुभव आला, एक्सपिरियन्स आला हे सांगत असते. इंस्टाग्रामवरती सुद्धा टाकते. तर अजून जरी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. तिथे मी जे काही मिनी ब्लॉग असतील ते टाकत असते ब्लाऊजच्या रिलेटेड. थोडंफार एखादा पॉईंट सांगण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्यामध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित कळेल. तर चला आता प्रेस करून झाले, ब्लाऊजचं पेपर कटिंग करून घेते. त्यानंतर आता 12:30 वाजायला आल्यात, हे सुद्धा जेवण करायला येतील. सकाळपासून एकच ब्लाऊज झाला, बाकी काहीच काम झालं नाही. तर ब्लाऊजचं काम मी पटपट करते, कारण हे दोन्ही ब्लाऊज उद्या पोहोचलेच पाहिजे, म्हणजे आज संध्याकाळी, कारण की 1 तारीख दिलेली आहे, म्हणजे संध्याकाळपर्यंत रेडी पाहिजे, म्हणजे नेक्स्ट डेला येऊन ते घेऊन जातील. तर चला, मी तर खिचडी बनवूनच खाल्ली, मला खूप जास्त भूक लागली होती, मला पेशन्सच नव्हते माझ्यामध्ये केवढ्या वाट पाहू. तर आता हे येतील, यांच्यासाठी डोसा बनवते.
डोसा बनवण्यासाठी जे बॅटर मी भिजू घातलं होतं ना, त्यामध्ये जी काही डाळ होती ना, उडीद डाळ, ती खूप जास्त झाली होती. त्यामुळे ते सारखं जे काही पॅन आहे ना त्याला चिकटत होतं. तर मला खूप जास्त इरिटेट झालं. 1-2 वेळा चिकटलं आणि त्यानंतर मग इझिली निघलं आणि छान असे डोसे बनले होते. संध्याकाळच्या वेळेस ना मला ब्लाऊजचं काम करायचं होतं एक्स्ट्राचं, त्यामुळे मी चहा बनवला होता की जास्त वेळ जागता येईल, म्हणजे 1-2 तास थोडंसं एक्स्ट्राचं, आणि 1-2 ब्लाऊज होतील. सोबत हे बदाम शेकसुद्धा घेऊन आले होते. मग आता इथे मीच कन्फ्यूज होती नेमकं काय घेऊ, पण चहा मी घेतला, पण जागणं काही झालंच नाही. बदाम शेक घेऊन निवांत झोपी गेले. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.